महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीनं भव्य देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमदार शंकरजी मांडेकर साहेब, आपल्या कृषी विभागाचे सचिव परिमल सिंहजी, आपले कुलगुरू विलासजी खर्चे साहेब, तुषारजी पवार साहेब, शेखरजी मुंदडा साहेब, ज्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याकडे मला वाटतं 700 का 900 किती 800 गायी ते रोज त्यांच्याकडे आहेत. ते गोपालभाई सुतारियाजी, आपल्या जिल्हा परिषदेचे कृषी विभागाचे सभापती अमोलजी नलावडेजी, आपले MCARचे महासंचालक राहुलजी महिवालजी, आपले कृषी आयुक्त सूरज मांढरे साहेब, आपल्या विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य डॉक्टर शशिकांत तरंगे, आपल्या कात्रज दूध संघाचे पुणे जिल्हा कात्रज दूध संघाचे चेअरमन अरुण चांभारे साहेब, सर्वच दूध संघाचे, कारखान्याचे, बँकेचे आजी माजी सर्व संचालक, कृषी विभागाचे आमचे सर्व संचालक अधिकारी, कृषी विद्यापीठाचे असणारे शास्त्रज्ञ, त्याचप्रमाणे सर्व प्राध्यापक आणि आज जिल्ह्यातील आमच्या सगळ्या उपस्थित असणाऱ्या आमच्या कृषी सखी, पशु सखी, आमच्या महिला बचत गटाच्या सगळ्या सदस्या, तसेच नैसर्गिक शेती करणारे सर्व बांधव बहिणी आणि विशेषतः ज्यांच्या आवारामध्ये हा कार्यक्रम आहे त्या कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज हा आपल्या सर्वांचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपला हा कार्यक्रम होत आहे. बंधूंनो, आपल्यावरती ही वेळ येईल असं दादांच्या विना हा कार्यक्रम आपण घेतोय, ही वेळ आपल्यावरती कधी येईल हे कधीही आपल्याला वाटलं नव्हतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतीच्या निगडीत असणाऱ्या प्रत्येक विषयामध्ये सर्वांना मदत करणारा, सर्वांना सहकार्य करणारा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाहीये, याचं दुःख आज आपल्या सर्वांना आहे. आज दादांना तर निश्चित प्रकारे आपण सर्वजण अभिवादन करतोय, परंतु निश्चित प्रकारे दादांची आठवण, दादांची शिकवण, दादांचा आदर्श, दादांचा विचार इथून पुढे आपण घेऊन जाण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू. आज मी राज्याचा जरी कृषी मंत्री असलो तर मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना, विद्यार्थ्यांना एकच सांगतो की दादांच्या घराचं अंतर आणि माझ्या घराचं अंतर, बंगल्याचं अंतर हे 10.5 किलोमीटरचं अंतर होतं. त्यामुळे मी लहान असताना सुद्धा मी दादांना खूप जवळून पाहिलेलं आहे. मी ज्या वेळेस लहान असताना दादांच्या घरी गेलेलो आहे, त्या घरामध्ये गोट्यामध्ये गायीची धार काढताना मी स्वतः दादांना पाहिलेलं आहे. पोल्ट्रीमध्ये स्वतः दादांना पोल्ट्रीमध्ये अंडी गोळा करताना स्वतः मी पाहिलेलं आहे. कडबा वाहताना ट्रॅक्टरला स्वतः ड्रायव्हर म्हणून आणि त्यांचा असणारा पाठीमाग गडी, त्या ट्रॉलीमध्ये कडबा भरताना सुद्धा मी दादांना पाहिलेलं आहे. एक आपल्या सिद्धीशी घट्ट नातं असणारा नेता
ज्याला आपल्या प्रश्नाविषयी अत्यंत एक जिव्हाळा होता, प्रेम होता, आपल्या शेतकऱ्यांच्या अडचणी माहीत असणारा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाहीये. त्यामुळे निश्चित प्रकारे दादांचा, आज दादा जरी नसले तरी दादांचा विचार, दादांचा आदर्श आपण घेऊन पुढे जाऊया. मी पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना मी विनम्र असं अभिवादन करतो. असा नेता, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असणारा नेता, धडपडणारा नेता, शेतकऱ्याला न्याय देणारा नेता आज आपल्यात राहिलेला नाहीये, याचं निश्चित आपल्या सर्वांना दुःख आहे. त्यामुळे दादांना पहिल्यांदा अभिवादन करतो. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, आपल्या सगळ्या कृषी विभागाच्या असणाऱ्या विभागाच्या वतीनं, विद्यापीठाच्या वतीनं मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम आमचे सोमनाथराव माने आणि त्यांच्या सगळ्या टीमनी या कार्यक्रमाचं नियोजन निश्चित प्रकारे केलेलं आहे. आणि गंमत सांगतो की ह्या आज हे जे आपल्याला जे संशोधन केंद्र दिसते, प्रशिक्षण केंद्र, याचा मागचा उद्देश एकच होता. जे सोमनाथ माने ते अजितदादा पवार साहेबांच्या गावचे होते, ते खरं तर खूप थोडं त्यांना मागण्यासाठी गेले होते. परंतु दादाला माहित आहे की दादांना देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे. देशी गायीचं महत्व काय आहे, देशी गायीच्या बाबतीमध्ये आज आपल्या सर्वांना माहित आहे की आज या परिसरामध्ये आपल्या देशी गायीच्या साधारणतः 13 जाती, मी मगाशी आपण सगळेजण फिरले, 13 प्रकारच्या गायीच्या जाती आज इथं आहेत. आणि निश्चित प्रकारे आता आपल्याला माहित आहे की नवीन टेक्नॉलॉजी सुरू, आपल्याला माहित आहे AI ची टेक्नॉलॉजी आहे. AI टेक्नॉलॉजी कुणी आणली? मी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दादांना सुद्धा निश्चित प्रकारे धन्यवाद देतो. ही AI टेक्नॉलॉजी आज आपल्या कृषी विभागात तर आपण आणतोयच किंवा हे आणलेली आहेच, परंतु AI टेक्नॉलॉजीचा वापर करणारं भारतातलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे, हे पण तुम्हाला सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो. शेवटी माझ्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांना आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता एक आधुनिक पद्धतीचा अवलंबन केला पाहिजे. माझ्या शेतकऱ्याच्या जे त्याच्याकडे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जास्त चांगल्या प्रकारचं उत्पादन त्याला मिळालं पाहिजे. ते उत्पादन करताना एक बाजारपेठेचा अभ्यास करून त्याला एक चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळालं पाहिजे. शेवटी हीच भावना आमच्या सगळ्यांची आहे. शेवटी हीच आमच्या राज्य सरकारची भूमिका आहे. आज मी सुनेत्रावहिनी पवारांना, तुम्हा सर्वांना माहित आहे, आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आज महिला आहेत, सुनेत्रावहिनी पवार आहेत. आज तुम्हाला माहित आहे की आज दादांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं त्यांना शेवटी त्यांच्या घरचे कार्यक्रम असतात. घरी तुम्हाला माहित आहे सगळे एकत्र जमतात आणि घरच्या कार्यक्रमाला त्यांना तिथं हजर राहणं गरजेचं असल्यामुळं खरं तर सुनेत्रा वहिनींच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हजर राहता आलेलं नाहीये. शेवटी त्या माई माऊलीवरती त्या किती दुःख आहे, या दुःखातून सुद्धा निश्चित प्रकारे आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, सुनेत्रा वहिनी जरी राज्याच्या उपमुख्यमंत्री असल्या त्या पण एक चांगल्या प्रकारच्या शेतकरी आहेत, एक चांगल्या प्रकारच्या गोपालक आहेत, एक चांगल्या प्रकारचे पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या ते पण एक भगिनी आहे. त्याचा पण निश्चित प्रकारे माझ्या महिला भगिनींना, आपल्या सर्वांना माहिती ही निश्चित प्रकारे असली पाहिजे. मी निश्चित प्रकारे आज आपल्या सगळ्यांना माहित आहे आज हे प्रदर्शन आहे आणि निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना माहित आहे की दादांचं शेतीबरोबरच सिंचन, सहकार व ग्रामीण आपल्या विकासासाठी दादांचं आयुष्य हे शेवटपर्यंत दादा तिथं ते राहिले, झटले, प्रत्येक क्षेत्रामध्ये झटले. आणि आज निश्चित प्रकारे आज हा कार्यक्रम आज आपल्या या प्रिमायसेसमध्ये होतोय. आणि अजितदादा नेहमी म्हणायचे की तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो की ज्याचा धंदा चांगला आहे, ज्याची शेती चांगली आहे, जो शेती चांगली करतो, धंदा चांगला करतो, व्यवसाय चांगला करतो, तोच निश्चित प्रकारे प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये तो यशस्वी होतो. ही दादांची भूमिका आहे. मी आज तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या घरामधलं कुणी राजकारणात, कुणी झेडपीला सदस्य नव्हतं, पंचायत समितीला सदस्य नव्हतं, कुणी खासदार नव्हतं, कुणी आमदार नव्हतं. माझी आयडेंटिटी एकच होती, चांगल्या शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा या नात्यानं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याचं कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आम्हाला माहित आहे, ठीक आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत, ते लगेच सुटते, लगेच काय गोष्टी होतील असं मी म्हणणार नाही.
परंतु निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे, ज्या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना काय मदत केली पाहिजे, शासनाच्या वतीने कुठल्या योजना आणल्या पाहिजेत, ह्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, वहिनी असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करतोय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हवामानाच्या बदलामुळं शेतीमध्ये निश्चित प्रकारे अनिश्चित आहे, उत्पादनामध्ये अनिश्चित आहे. पाऊस ज्यादा पडतोय, कधी कमी पडतोय, गारपीट होते, दुष्काळ पडतोय. त्यामुळे माझा शेतकरी हा अडचणीत येतोय. त्या शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची चूक नाही आहे, परंतु या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, आमचे कृषी विद्यापीठाचे तर खर्चे सर असतील, त्यांची सगळी टीम असेल, आमचे कृषी विभागाचे आमचे परिमल सिंग असतील, आमची सगळ्यांची जबाबदारी आहे या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणं, त्यांना सहकार्य करणं. त्यातनं आमची सगळी टीम हे काम बंधू करते. शेवटी आम्ही पण शेतकऱ्याची लेकरं आहोत. त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगतो, गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे अतिवृष्टी झाली, त्यामुळं किती मोठं नुकसान या राज्यामध्ये झालं. आपल्या सर्वांचं, बऱ्याच जण त्यामध्ये आपलं काही जणांचं नुकसान झालं असेल आणि त्यामुळं आपल्याला त्याचा किती त्रास आपल्या सर्वांना झाला हे माहिती आहे. परंतु त्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला सुद्धा मदत करणं शासन म्हणून आमच्या सर्वांचं काम होतं. आम्ही साधारणतः 20,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम केली. दुसरं तुम्हा सर्वांना माहित आहे की आज आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांवरती कर्जाचा मोठा डोंगर आहे. या डोंगर असताना या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, या शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना आपण मदत करतोय. किती रक्कम मदत करतोय आपण कधी विचार केलाय का? आज 56 लाख शेतकऱ्यांना मुख्यमंत्री महोदयांनी 2 अटी शिथिल केल्या. आम्ही तारीख 30 जून सांगितली होती, परत म्हणसाल तुम्ही तारीख पुढे का गेली. शेवटी आपल्याला माहित आहे अधिवेशन चालू होतं, अधिवेशनमध्ये पुरवण्या मागण्या चालू होत्या. पुरवण्या मागण्यामध्ये त्या कर्ज जे आपल्याला रक्कम आहे त्या रकमेची तिथं उल्लेख होता, त्या रक्कमेची तिथं तरतूद होती. आणि राज्यपाल महोदयांची एकदा खालच्या सभागृहात आणि बजेटमध्ये वरच्या सभागृहात जर तो पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर त्याच्यावरती राज्यपाल महोदयांची सही होते. त्यामुळे थोडा उशीर झाला. नंतर असं आलं की आपण यादी डिक्लेअर केली आणि यादी डिक्लेअर केल्यानंतर जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी त्यांची जर आपल्याला परत अजून त्यांची जर यादी परत काय अडचणी आल्या, परत सगळ्या यादीला स्टे बसल, सगळी यादी थांबल. मग म्हटलं थोडा उशीर झाला तर हरकत नाही, ही योजना ही माझ्या गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, ही मोठ्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे. त्यामुळं कालच राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं, या राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही कर्जमाफीसाठी या सरकारने दिले. निश्चित प्रकारे बंधूंनो त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. शेवटी कर्जमाफी किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये तो सरकार म्हणजे काय असतो, तो पण एक संस्कार असतो. तो आपल्या घरात जसा आपण संसार आपला असतो, शेवटी येणं आणि देणं ह्या गोष्टीची परिस्थिती पाहिल्या पाहिजेत. त्याप्रमाणे निश्चित प्रकारे आपल्याला माहित आहे की शेवटी आज अडचणीचा काळ आहे. मी म्हणणार नाही शेवटी सरकारला अडचण असताना सुद्धा ह्या वर्षी कुठली निवडणूक डोळ्यासमोर निवडणूक कुठली नसताना सुद्धा खूप मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी बंधूंना आपल्यासाठी घेतलेला आहे. त्याचं निश्चित प्रकारे आपण स्वागत करू. मी मुद्दाम तुम्हाला आज सांगतोय का, कशासाठी सांगतोय, आज तुम्ही भरपूर बरेच जण शेतकरी बांधव येत आहेत, आमच्या शेतकरी महिला आहेत, आमच्या ह्या सख्या आहेत, ह्या सख्या गावात जाऊन सांगतील तुम्हाला माहित आहे 7.5 हॉर्सपॉवर पासून जे आतलं बिल आहे ते सरकारने माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी किती रक्कम लागते आपण याचा कधी विचार केला का? 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत जो आपले जे पंप आहेत त्यासाठी आपण 1 रुपया बिल भरत नाही, परंतु ही रक्कम शासनाला MSCB ला द्यावी लागते. त्यासाठी राज्य सरकारला प्रत्येक वर्षी किती खर्च येतो? 25,000 कोटी रुपये हे प्रत्येक वर्षी लागतात. तुम्हाला दुसरं माहित आहे, काल मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की ह्याच्या अगोदर पूर्वीपासून काय ज्यांनी बिलं भरली नसतील, 7.5 हॉर्सपॉवर मधल्या आतल्या रकमेत ती भरली नसतील, त्याची बिलाची रक्कम होती 48,000 कोटी रुपये. त्यांनी पण मान्य केलं, ती पण माफ केली. की बंधूंनो शेवटी आम्हाला सुद्धा काळजी आहे, आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांचं बल आहे. कसं असतं, बोलणं सोपं असतं पण करणं काय गोष्टीमध्ये अवघड असतं. तर निश्चित प्रकारे
यांत्रिकीकरण आज आपण सगळेजण इथं हजर आहात. पूर्वी यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये किती रक्कम शेतकऱ्याला मिळत होती? आज आपल्याला किती रक्कम, गेल्या वर्षी आपल्याला किती, आपल्या ट्रॅक्टर अवजार किती मंजूर झाली? ठीक आहे, अजून आम्हाला काय देणं लागतंय, आम्ही काय देणं लवकरच तुम्हाला या 2 महिन्यामध्ये आम्ही ते तुमचं देणं हे देणार आहोत. पण केले ना, पूर्वीचा विचार करा आणि आताचा विचार करा, यामध्ये तुम्हाला बदल दिसतोय का नाही दिसतोय? त्यामुळे निश्चित प्रकारे बंधूंनो विचार करा. ठीक आहे, सोयाबीन बियाण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर बियाण्या बाबतीमध्ये कुणी जर कुठल्या कंपनीने जर फसवणूक केली तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तो कंपनी कितीही मोठी असली तरी आमचा कृषी विभाग, आमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही कुणालाही सोडणार नाही, त्यांच्यावरती आम्ही कारवाईच करू. हे सुद्धा आज आपल्या सर्वांना सांगतो. की सांगायचं तात्पर्य की निश्चित प्रकारे आज तुम्हाला सांगतो, हा कृषी विभाग हा आपल्या सगळ्यांबरोबर आहे. आता इथं खर्चेसर विद्यापीठाचे आमचे विद्यार्थी आहेत. मी पाठीमागं सहज तुमच्या हॉस्टेलला आलो होतो. आम्हाला ते दिसलं हॉस्टेलच्या बाबतीमध्ये मुलांची थोडी गैरसोय आहे. परिमल साहेब इथं आहेत, आमचे मांढरे साहेब आहेत. मी ताबडतोब सांगितलं, शेवटी आपल्याला माहित आहे की पूर्वी कॉलेजमध्ये मुलींची ॲग्रिकल्चर संख्या मुलींची कमी असायची, पण आता मुलींची संख्या कदाचित मुलांच्या एवढीच प्रत्येक कॉलेजमध्ये संख्या आहे आणि हॉस्टेलची प्रत्येक ठिकाणी मुलींची अडचण आहे. त्यामुळे मी ताबडतोब आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे, विद्यापीठामध्ये जिथं जिथं मुलींची संख्या जास्त असताना हॉस्टेलची संख्या कमी, तिथं लवकरच आम्ही नवीन हॉस्टेल हे मुलींसाठी बांधतोय. शेवटी काय मुलींसाठी बांधतोय, जरा टाळ्या बिळ्या काहीतरी आहे का? मला सभागृह, मी कृषी मंत्री, मला सभागृह असं टेन्शन घेतलेलं आवडत. मला कसं असं हलकं फुलकं लागतं. कसं हलकं? अरे आवाज बिवाज आहे का नाही? तुम्हाला मेस चांगली आहे का? तुमचं जेवण चांगलं आहे की मेस मधलं? कसं वातावरण, कसं हलकं फुलकं लागतं? अरे आपण काय, शेवटी तुम्ही आज कृषी विभागाच्या इथं शिकताय, तुमच्याकडून तुमच्या आई वडिलांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत, हे लक्षात ठेवा. तुमच्या प्रत्येक आई वडिलांना नेहमी वाटतं आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आम्ही जे भोगलं, सहन केलं, ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये. त्यामुळे हे विद्यार्थी मुलं ऍग्रिकल्चर मध्ये ऍडमिशन घेताना तुम्ही कुठेतरी शेती चांगली करचाल, व्यवसाय चांगला करचाल, स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेताल, ही तुमच्या आई वडिलांची अपेक्षा आहे. त्यामुळे ही अपेक्षा कधी त्यांची पूर्ण करा, त्यांची अपेक्षा कधी वाया करून जाऊन देऊ नका. कारण का तुमची आई शेती करते, तिथं खुरपते आणि तिथं सांगते, तिथं शेजाऱ्याला सांगते, पाजाऱ्याला सांगते, गावात सांगते, पाहुण्याला सांगते, माझा मुलगा ऍग्रिकल्चर कॉलेजला आहे, माझी मुलगी ऍग्रिकल्चर कॉलेजला, ती अभिमानाने सांगते. तोच अभिमान तिचा जो बाळगा, तिची जी मान, ताट उंच मान आहे, ती मान कधी खाली वाहून देऊ नका. कारण का या जगात, मी तुम्हाला नेहमी सांगतो, या जगात आई वडिलांपेक्षा मोठं कुणी नाहीये. आपल्या आई वडिलांनी इतकी काळजी आपली कुणी या जगामध्ये करत नाहीये. त्यामुळे आई वडिलांचा मान सन्मान ठेवा. जिवंतपणे तुम्हाला या तुमच्या आई वडिलांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करा. कारण का आई वडील तुमच्याशी कधी कधी रागवतील, खोटं तुमच्याशी रुसतील, पण त्यात तुमच्या आई वडिलांचा कुठलाही स्वार्थ नसतो रे बाबांनो. त्या तुमचं सगळ्यांचं भलं व्हावं हीच इच्छा असते. त्यामुळे आज माझे शेतकरी बांधव पण इथं सगळेच विद्यार्थी हजर आहेत. त्यामुळं ह्यांना कधी रे बाबांनो आयुष्यामध्ये दुखवू नका. कारण का या जगातून ज्या वेळेस आपले आई वडील निघून जातील ना, त्यावेळेस आपल्याला आई वडिलांची महत्व कळल रे बाबांनो. त्यामुळे नेहमी या लोकांचा सन्मान. आणि मी तुम्हाला हे पण सांगतो, लोक म्हणतात हा महिना आहे, श्रावण महिना आहे, मुंदडा साहेब हा आखाडा आहे, श्रावण आहे, आमचे हे दूध संघाचे हा महिना आहे, चला 1000 2,000 किलोमीटर देवाला चला. ठीक आहे, मी दर्शन तिकडे देवाला जाऊ नका म्हणणार नाही, पण आपण काय आपल्या कधी लक्षात येतं का, अरे आपला काळजी करणारा देव आपल्या घरातच आहे. देवीला लांब जाण्यापेक्षा आपल्या आईलाच देवी म्हणून तिचं दर्शन घ्या, देव म्हणून आपल्या वडिलांचं दर्शन घ्या. अरे ह्यांचाच मोठा दुवा आपल्याला सगळ्याला आशीर्वाद लाभणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आज वेगळा आहे. आज कुरगुलू साहेब, आज कार्यक्रम निश्चित प्रकारे आज आपण इथं खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. अजितदादांबद्दल मगाशी मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. या संशोधन केंद्राच्या माध्यमातून निश्चित प्रकारे भविष्यामध्ये माझ्या या राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा निश्चित प्रकारे त्याचा उपयोग व्हावा. शेतीमध्ये आपल्याला माहिती आहे की शेतीपूरक सगळ्यात चांगला व्यवसाय कुठला असतो,
ते जोड दुधाचा असतो. आणि दुधाच्या व्यवसायामध्ये देशी गाईचं किती महत्व असतं. देशी गाईमुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजही तुम्हाला मी सांगतो, परिमल साहेब तुम्ही मुंबईत राहता, आजही घरातली आमची आई, आजही आमच्या घरातली ती आई, ती माऊली, आजही ज्या वेळेस दूध ज्यावेळेस काढलं जातं, इतर गायींचं दूध काढलं जातं आणि देशी गायीचं, साध्या गायीचं दूध काढलं जातं, ती मुलाला कुठलं दूध देते? गायीचं दूध देते, देशी गायीचं दूध देते. त्यात नक्की काहीतरी तुम्हाला मी सांगतो, एक जुना इतिहास आहे. त्या गायीच्या दुधातून, देशी गायीच्या दुधातून निश्चित प्रकारे आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं एक औषध आपण म्हणलं तरी काही गोष्टी मिळतात. शेणखत असेल, गोमूत्र असेल, नैसर्गिक शेतीला मला वाटतं देशी गायीसारखं मी दुसरं कुठलाही त्याला पर्याय नाही. त्यामुळे देशी गाई तुम्हाला मी सांगतो की जेवढं तुम्हाला सर्वांना संवर्धन करता येईल, या देशी गायी जेवढ्या तुम्हाला वाढवता येतील, त्याचा एक चांगल्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार करता येईल, तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण निश्चित प्रकारे करूया. आपले गोपालबाईंनी तर खूप चांगलं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर निश्चित प्रकारे बंधूंनो, आज हा कार्यक्रम खूप चांगला आहे. आणि शेवटी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, उगं भाषण दिल्लीला काय झालं, लंडनला काय झालंय, अरे शेतकऱ्याला काय असतं? शेतकऱ्याला शेवटी मदत, सहकार्य. आता चांगल्या प्रकारचा पाऊस सुरू झालेला आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर जो आनंद असतो तो वेगळा असतो. शेवटी पावसाचं आणि आपलं शेतीचं नातं वेगळं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी मांढरे साहेब, मी कृषी मंत्री जरी असलो, पाऊस सुरू झाला, पाऊस सुरू झाल्यानंतर मी आजही सांगतो, रात्रीचा 12-1-2 वाजता जरी पाऊस सुरू झाला, मी घराच्या बाहेर येतो आणि डोकवतो, पाऊस चांगला सुरू झालाय का, पाणी चांगलं वाहतंय का, कुठेही वाहतंय का. त्यानंतर ते पाणी वाहिल्याला पाहिलं, पाऊस चांगल्याला पाहिला, साहेब, तीच मला समाधानाची झोप असते. हो, तीच समाधानाची झोप असते. हे समाधान असतं, समाधान मानलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी आज तुमच्यासमोर उभा आहे, मी शेतामध्येच राहतो, माझं घरही शेतामध्ये आहे. मला झोपायला गेल्यानंतर सुद्धा शेत दिसतं, सकाळी उठल्यानंतर सुद्धा मला शेत दिसतं. आणि मी जरी आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, कृषी मंत्री जरी असलो, मुंबईला जरी असलो, पुण्याला जरी असलो, राज्याच्या दौऱ्यावर जरी असलो, आठवड्यातनं 1 दिवस जर शेतामध्ये गेलो नाही आणि सहज जाताना ऊस, मी आता काही करत नाही, पण शेतामध्ये गेल्यानंतर ऊस पाहतो, द्राक्षे पाहतो, डाळिंब पाहतो, केळी पाहतो, लांबून पाहतो, पण ते बघितल्यानंतरच कुठेतरी 8 दिवस माझे पुढचे हे चांगले जातात. त्यामुळे आमच्या कृषी विभागाचे सगळ्यांचंच नातं, आमच्या कुलगुरूपासून, आमच्या सेक्रेटरी सचिवापासून, कमिशनरपासून, सगळ्यांचं नातं तुमच्याशी, आपल्या कृषी विभागाचं नातं हे वेगळं आहे. असंच, आणि मी म्हणणार नाही, अजूनही तुमचं काय सूचना असतील, हे केलं पाहिजे, हे दुरुस्त केलं, आम्ही म्हणणार नाही की आमचं सगळं बरोबर आहे. शेवटी हे करायचंय आपल्याला. आपला कृषी विभाग, ही शेती, आज आपण ह्याचं जे देशी गाईच्या बाबतीमध्ये किंवा हे आज आपण हे प्रदर्शन किंवा हे भरवलंय, शेवटी तुमच्या सूचना आम्हा सर्वांना महत्वाच्या आहेत. अडचणी आहेत, कृषी विभाग म्हणल्यानंतर अडचणी खूप आहेत. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्या अडचणीचा, आपल्या सूचनेचा आम्ही स्वीकार करू. त्यातनं काय दुरुस्त करणं गरजेचं आहे, त्यातनं काय माझ्या या कृषी विभागासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्याचा कुठला निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, त्यातही करणार आहे. आज आमच्या महिला भगिनी समोर आहेत. बंधूंनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे, आमचे परिमल साहेबांचं, आमचे मांढरे साहेबांचं आभार ह्यासाठी मानलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आमच्या महिलांना आहेत, पण महिलांच्या, आज तुम्ही तर सगळ्या महिला उभा आहेत, मुली उभा आहेत, मला हात वर करून सांगा, हात वर करू ना, मी मोजणार आहे, आणि खरं असेल ते सांगा, नाही तर परत मी ह्याच्यावर बघणार आहे, खरंच तुमच्या नाव सातबार आहे का. ह्यातल्या किती जणांच्या नाव शेती फक्त ह्या महिलांच्या किती जणार? साहेब, 2% पण नाही. आता बाकीच्याने आज ह्यांनी हात केलाय, पुढच्या महिन्यापासून तुम्ही पण सगळे हात वर करचाल, तुम्ही पण करचाल. या सरकारने जरी सातबारा नाव नसला, जरी तुमच्या नावावर सातबारा नसला, जरी तुमच्या कुटुंबामध्ये कुठल्या कुणाच्या नावावरती शेती नसली, नवऱ्याच्या नावावर नसली, सासऱ्याच्या नावावर नसली, सासूच्या नावावर नसली, तुम्ही शेतमजूर म्हणून काम करत असाल, शेतीपूरक व्यवसायामध्ये, पोल्ट्रीमध्ये काम करत असाल, दुग्ध व्यवसायामध्ये काम करत असाल, तुम्हा सर्वांना या राज्याने, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महिला शेतकरी म्हणून देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे.
ह्यातनं उद्देश काय आहे? ह्यातनं उद्देश एकच आहे की शेतकरी म्हणून तुम्हाला जे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर शासकीय योजना, केंद्राच्या योजना, राज्याच्या योजना, पीक विमा, तुम्हाला कर्ज पुरवठा, या बाबतीमध्ये माझी ती महिला, माझी ती खेड्यातली बहीण स्वतःच्या पायावरती ही उभा राहिली पाहिजे. पुरुषांनो, तुम्ही काळजी करू नका. ह्याचा अर्थ त्यांना दिले म्हणजे तुम्हाला दिलं असं नाही, आपल्याला पण आहे. कारण का आज तुम्हा सर्वांना माहित आहे महिला भगिनींचं, महिलेचं महत्व आपल्या घरामध्ये किती महत्वाचं आहे. तुम्हाला मी विचारतो, सकाळी तुमच्या घरात अगोदर कोण उठतं? सकाळी अगोदर घरात कोण उठतं? पाणी कोण ठेवतं? शेतीमध्ये जाताना जेवणाचा डबा कोण करतं? आजारी असताना सुद्धा शेतामध्ये कोण जातं? शेतामध्ये काम करून संध्याकाळी आल्यानंतर परत भाकरी कोण थापतं? चपाती कोण करतं? आपल्या मराठी भाषेमध्ये कालवण कोण करतं? कोण करतं? महिला करतं. एवढं करून त्या मुला बाळाचं हातरून टाकण्यापासून काम कोण करतं? तर ती एक महिला असते, ती एक बहीण असते, ती एक आई असते. त्या सर्वांचा सन्मान करण्यासाठी हे राज्य सरकारने एक महिला शेतकरी धोरण त्याचं अवलंबन केलंय. निश्चित त्याचा फायदा या माझ्या राज्यातील महिला शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळं बंधूंनो, आज कार्यक्रम जरी वेगळा असला, शेवटी प्रत्येकाला माहित आहे, प्रत्येक विभाग जो काम करतो प्रत्येकाने आपापलं वाजवलंच पाहिजे. त्यामुळे थोडं थोडं वाजवण्याचा प्रयत्न, वाजवणं म्हणण्यापेक्षा जे काय वस्तुस्थिती आहे हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. मी बावनकुळे साहेबांचा आभार मानतो. आपल्याला पानंद रस्त्याचा विषय, मुख्यमंत्री बावनकुळे साहेबांचा पानंद रस्त्याचा महत्वाचा विषय आपला त्यांनी मार्ग लावलेला आहे. आपल्याला सोलर, आपल्याला माहिती आहे की सोलरच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय चांगला मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. अशा अनेक धोरणं, अनेक योजना हे राज्य सरकार राबवतंय. त्या सर्व योजनेचा आपण सर्वांनी निश्चित प्रकारे सहभाग घ्यावा. कार्यक्रम खूप चांगला आहे आणि मला तुम्हाला मुलींना सांगायचंय, मुलांना सांगायचंय, तुम्ही म्हणसाल काय मजा आहे, कृषी मंत्री आला, वाजवलं, पोलिसाच्या गाड्या वाजवलं गेलं, काय मजा आहे कृषी मंत्र्याची. तसं नाही ग ताई, दिसतं तसं नसतं, म्हणून जग बस. त्यामुळं काय नाही, सगळ्याचं सारखं आहे, सगळ्याचं सारखं आहे. त्यामुळे या आयुष्यामध्ये नेहमी सांगतो, आयुष्यामध्ये आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. आनंद हा गोलगोल असतो. जेवढा आपण आनंद पुढच्या माणसाला देऊ तोच आनंद आपल्याला मिळतो. त्यामुळे आनंद द्या आणि आनंद द्या आणि आनंद. अरे काय आवाज, आम्ही कॉलेजमध्ये असताना काय बोलायचं काय. अरे आता जाऊ द्या, मंत्री असल्यामुळं काय असलंही करतात, नाही तर काय ठीक आहे. त्यामुळे आज खूप चांगला कार्यक्रम आहे. खर्चे सर, तुमचा जरी कार्यक्रम, आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम असला आपल्या विभागाचा, तरी शेवटी माझ्या शेतकरी बांधव राज्यातून सगळे हजर आहेत. आमच्या देशी गायीच्या बाबतीमध्ये ज्यांचं खूप चांगला त्यामध्ये अभ्यास आहे, त्यामध्ये ते सगळे हजर आहेत. आणि या माध्यमातून निश्चित प्रकारे अजितदादा पवार साहेबांनी खूप मोठी आपल्याला ही भेट दिलेली आहे. हे आपल्याला हे संशोधन केंद्र आपल्या सगळ्यांसाठी केलेलं आहे. त्यामुळे आज दादा आपल्या जरी नसले तर आपण निश्चित प्रकारे दादांची आठवण ठेवून आपण आपलं काम भविष्यामध्ये पुढं चालू ठेवूया. त्यामुळं अधिक न बोलता पुन्हा एकदा आपण एका सगळेजण चांगल्या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिला. आमचे कॉलेजचे मुली उपस्थित राहिल्या. कारण का कॉलेजमध्ये ही इतकी शांत आणि इतकी गरीब मुलं मुली मला कुठं आमच्या कॉलेजमध्ये नव्हती, पण तुम्ही चांगले आहात. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून पुढे आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.